नमस्कार. सांडगे म्हणजेच करोळ्याची रस्सा भाजी बघणार आहे. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी आपल्याला गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये करोडे टाकायचे आणि ते असे भाजून घ्यायचे आहे. थोडेसे भाजून घेतले ना की बघा असे छान असे लवकर बारीक होतात. आणि आता आपल्याला हे करोडे असे थोडेसे कुटून घ्यायचे आहे. म्हणजे जास्तही बारीक नका करू किंवा जास्तही जाड नका ठेवू. असे छान असे मीडियम ठेचून घ्यायचे. नंतर कांदा टमाटर चिरून घ्यायचं. आता गॅसवर कढई ठेवायची आणि त्यामध्ये तेल टाकायचं. तेल मस्त कडकडीत तापलं की त्यामध्ये जिरं टाकायचं, ठेचून घेतलेलं आलं लसूण टाकायचं आणि त्यामध्येच कढीपत्ता टाकायचा. नंतर बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा, तो छान परतवून घ्यायचा. नंतर लगेचच आपल्याला यामध्ये चिरून घेतलेलं लाल टमाटरसुद्धा टाकून घ्यायचं आहे. आता हे टमाटर आणि कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचा आणि नंतर लगेचच त्यामध्ये तिखट टाकायचं. इथं मी 2 चमचे तिखट टाकलेलं आहे, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि आता हा पूर्ण मसाला 5 ते 10 मिनटं होऊ द्यायचा. छान तेल सुटेपर्यंत हा मसाला होऊ द्यायचा आहे. नंतर लगेचच त्यामध्ये कोमट पाणी टाकायचं. नंतर थोडासा हिंग टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि या पाण्याला ना छान खडखडून उकळी येऊ द्यायची. आता उकळी आलेली आहे. आता यामध्ये ठेचून घेतलेला करोडा टाकून घ्यायचा. नंतर तोही मिक्स करायचा आणि आता इथं 5 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. अगदी मऊसूद असा करोडा शिजेपर्यंत आपल्याला झाकण ठेवून द्यायचं. आता झाकण काढून बघू शकता, छान असा मऊसूद करोडा शिजलेला आहे. म्हणजे सांडग्याची भाजी आता तयार झालेली आहे. आता इथं बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर टाकून घ्यायचा, तो व्यवस्थित मिक्स करायचा आणि 2 मिनिटासाठी ही भाजी अजून आपल्याला गॅसवरच ठेवायची. आता करोड्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.